NMS मॅरेथॉन दिवस 4. विद्यार्थी मित्र हो, आपण मागील 3 दिवसापासून या ठिकाणी बुद्धिमत्ता हा घटक समजून घेतोय. तर आज आपला मॅरेथॉनचा दिवस 4था असून आज आणि उद्या 2 दिवस आपण बुद्धिमत्ता या घटकावर महत्त्वाच्या ट्रिक्स, सराव आणि उदाहरणं घेणार आहोत. तर या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न, त्याचे आयडियाज आणि ट्रिक्स आपण या ठिकाणी पाहूयात. सर्वप्रथम सर्वांचे नवोदय मॅरेथॉनप्रमाणे आपण NMS. तर या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश असा आहे, संपूर्ण सिलेबस तुम्हाला 10 दिवसामध्ये रिवाईज होणं गरजेचं आहे. परीक्षेत कोणते प्रश्न येणार आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे प्रश्न सोडवत असताना त्या संदर्भात महत्त्वाच्या ट्रिक्स आणि आयडियाज आपल्याला माहिती असतील तर आपण अगदी सोप्या पद्धतीने हा कन्सेप्ट लक्षात घेऊ शकतो. आज मॅरेथॉनचा 4था दिवस आहे. आणि आपला वेळापत्रकातील शेड्यूलनुसार पहिले 5 दिवस हा बुद्धिमत्ता घटक असणार आहे. त्यानंतर 2 दिवस गणित हा घटक असेल आणि पुढील 3 दिवस स्पेशली विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. या संदर्भात मार्गदर्शन होणार आहे. आज आपण बुद्धिमत्ता या घटकातील महत्त्वाचे घटक समजून घेणार आहोत. यामध्ये आकृती मोजणे हा आपला पहिला घटक असेल. आकृत्या मोजणे. यानंतर दुसरा घटक आहे लयबद्ध मांडणी. त्यानंतर पुढील विषय आहे माहिती विश्लेषण. तर हे 3 घटक आणि यावर परीक्षेत जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा आपण या ठिकाणी सराव करणार आहोत. आकृती मोजणे हा घटक 2 गुणांसाठी आहे. लयबद्ध मांडणी 2 गुणांसाठी आहे. माहिती विश्लेषण हा घटक 3 ते 4 गुणांसाठी विचारला जातो. तर यामधील जो पहिला घटक आहे आकृती मोजणे, ही संकल्पना आपण समजून घेऊयात. आकृती मोजणे या भागामध्ये जर थोडं बारकाईनं पाहिलं आपण तर जेव्हा आपण एखादी आकृती मोजतो, उदाहरण जर पाहिलं आपण
तर या आकृतीमध्ये एक तुम्हाला त्रिकोण दिसतोय. जर आपण या ठिकाणी शिरोबिंदू जोडला असा, तर या आकृतीमध्ये आता 3 त्रिकोण आहेत. एक सर्वात छोटा, त्यानंतर जरा मोठा आणि पूर्ण आकृती. याला जर आपण नाव दिलं ए, बी, सी आणि डी, तर इथं 3 त्रिकोण असणारे कोणते कोणते आहेत? तर ए बी डी हा एक त्रिकोण आहे. त्रिकोण बी डी सी हा पण त्रिकोण आहे. आणि त्रिकोण ए बी डी, ए डी सी आणि ए बी सी, तर असे हे 3 त्रिकोण आपल्या लक्षात येतील. याला जर कलर दिला तर आणखी स्पष्ट होईल. तर हा ए बी डी, त्यानंतर हा ए डी सी आणि हा पूर्ण ग्रीन म्हणजेच ए बी सी. म्हणजे एखाद्या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या किती आहे, चौरसाची संख्या किती आहे, चौकोन किती आहेत, या संदर्भात आपण माहिती घेऊयात, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. सुरुवातीला आपण त्रिकोण कसे मोजले जातात हे आपण जाणून घेऊयात. तर त्रिकोण मोजत असताना समजा हा एक ट्रायंगल आहे आणि यामध्ये शिरोबिंदूपासून असा लंब टाकलेला आहे एक, आणि हा दुसरा लंब. तर आता या ठिकाणी एकूण किती त्रिकोण आहेत? तर याची सोपी ट्रिक्स आहे. याला आपण नंबर द्यायचा 1 2 3 आणि या सर्वांची बेरीज येते 6. म्हणजेच या त्रिकोणामध्ये 6 त्रिकोण आहेत हे आपल्याला लक्षात यायला हवं. यानंतर आपण पुढील भाग पाहूयात. आता हा पॅटर्न सेम आहे, परंतु जर परीक्षेमध्ये अशी आकृती आली तर कसं करणार? सर्वांनी ट्राय करायचं आहे आता हा प्रश्न सोडवण्यासाठी. तर आता या आकृतीमध्ये एकूण किती ट्रायंगल आहेत? ओके, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेलं आहे. सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन. तरी आपण या ठिकाणी विचारूयात रेखा शेंडगे. हां, बोल बाळा. 20 ओके, कशी फाइंड आउट केले? नंबर देऊन त्याची बेरीज केली. करेक्ट, अगदी बरोबर. जर आपण या ठिकाणी नंबर दिला समजा 1 2 3 4, तर ही बेरीज येते 10. तसंच याला पण नंबर दिला समजा 1 2 3 4, तर याची पण बेरीज येते 15 आणि दोन्हीची बेरीज जर केली तर ती येते 25. यावरून आपल्या लक्षात येईल. तर यामध्ये जर आपण पाहिलं आता नियमित आकृत्यांचं तुम्हाला लक्षात आलं की नियमित आकृत्यामध्ये त्रिकोण कसा मोजायचा. यामध्ये आणखी एक तुम्हाला मी ट्रिक शिकवणार आहे. जर परीक्षेत तसा प्रश्न आला तर आवर्जून सोडवा. समजा हा एक समभुज त्रिकोण आहे आणि या समभुज त्रिकोणामध्ये 1 2 3, तसंच 1 2 3, 1 2 3 असे जर बिंदू आपण घेतले, याला जर नाव दिलं आपण
PQR आणि हे समान अंतरावर आहेत. दिलेला जो त्रिकोण आहे PQR हा समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण आहे. आणि या ठिकाणी जर आपण असे समांतरावर डॉट घेऊन जर जोडणी केली तर प्रश्न असा आहे की या जोडणीनंतर जे त्रिकोण आपल्याला मिळणार आहेत तर या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या किती आहे. सर्वांनी रेज डाऊन करा आणि नंतर रेज हँड करा. या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या किती आहे. ओके, किती जणांना सोडवता आलेला आहे हा प्रश्न. कारण यामध्ये एक विशिष्ट पॅटर्न आहे. ज्ञानेश्वरी, स्वराज, रुपेश, सृष्टी, कुणाल, प्रीती, ईश्वरी, श्रावणी इतक्या जणांनी रेज हँड केलेला आहे. ओके, तर यासाठी एक सोपी ट्रिक्स अशी आहे पहा. जर आपण पाहिलं या ठिकाणी हा एक ट्रायंगल, दोन ट्रायंगल, तीन ट्रायंगल, चार ट्रायंगल, चार ट्रायंगल आहेत म्हणून चार त्रिकोणी संख्या लिहायच्या. जसं की 1, 3, 6 आणि 10. त्यानंतर डॅश 6 डॅश 1. या पहिल्या ओळीची जर बेरीज केली 10 6 16 आणि 3 19 आणि 1 20 अधिक 6 आणि 1 7 तर यांची बेरीज येते 27. म्हणजेच या आकृतीमध्ये किंवा या त्रिकोणामध्ये एकूण 27 त्रिकोणी संख्या आहेत. काळजीपूर्वक लक्षात ठेवा आणि हा प्रश्न व्यवस्थित सोडवायला शिका. ओके, यामध्ये कोणाला काही डाऊट नाही. यानंतर पाहूया आपण पुढील कन्सेप्ट. आता आपण चौकोनासंदर्भात पाहूयात. जर रेग्युलर चौकोन असेल तर कुण्या पद्धतीने मोजलं जातं. समजा हा एक चौरस आहे किंवा आयत आहे, आपण समजूयात. आयतापासून सुरुवात करूयात आणि या आयतामध्ये रुंदी आहे 3 सेमी. यामध्ये लांबी आहे 5 सेमी. तर दिलेली रुंदी 3 सेमी आहे आणि लांबी आहे 5 सेमी. तर या आकृतीमध्ये आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे पहा. पहिल्यांदा एकूण चौकोन किती आहेत या आकृतीमध्ये. त्यानंतर शिकायचं आहे आपल्याला एकूण चौरस किती आहेत. आणि फायनली या ठिकाणी शिकणार आहोत. तर पहा, एकूण चौरस या ठिकाणी शोधत असताना दिलेल्या आकृतीमध्ये आपण 1 2 3 4 5 अशी नंबरिंग करून घेऊयात आणि इकडं पण 1 2 3 अशी नंबरिंग करून घेऊयात. आता 1 2 3 4 5 या सर्वांची बेरीज येते 15 आणि 1 2 3 या बेरीज यांची बेरीज येते 6. तर यांचा जर गुणाकार आपण केला 15 गुणिले 6 तर उत्तर येतं 190 चौरस. आता यानंतर फक्त चौरस तुम्हाला काउंट करायचे असेल तर काय करायचे. तर एकूण चौकोनमध्ये चौरस पण असतात आणि आयत पण असतात.
पण जर तुम्हाला फक्त चौरस काढायचे तर शेवटचा अंक आणि इकडला शेवटचा अंक यांचा गुणाकार करा. 5 गुणिले 3 म्हणजे 15. त्यानंतर 8 आणि 2चा गुणाकार केला तर हा गुणाकार येतो 8. आणि 3ला जोडी नाही म्हणजे 3ला 1 सोबत गुणाकार करावा लागेल म्हणजे हा गुणाकार आला 3. यांची जर बेरीज केली आपण 15, 8 आणि 3, तर या ठिकाणी ही जी गुणाकार आहे 5 गुणिले 3 15, 4 गुणिले 2 8 आणि 3 गुणिले 1 यांची जर बेरीज केली तर 15 आणि 8 23 आणि 3 26. म्हणजे फक्त चौरस आहेत 26. आता मग आयत किती आहेत तर 192 मधून 26 वजा करा म्हणजे वजाबाकी येईल 4, 6 आणि 1 164. म्हणजेच जर समजा परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारेल काय सांगता येत नाही, परंतु जर असा प्रश्न आला ज्यामध्ये तुम्हाला आकृती दिली असेल किंवा नसेल तरीही तुम्ही ड्रॉ करू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला परीक्षेमध्ये असे प्रश्न ट्रायल असणार आहेत. तर आता या ठिकाणी खरं चॅलेंज असणार आहे. एकूण चौकोन किती आहेत? पहिलं टार्गेट आहे एकूण चौकोन. त्यानंतर आपल्याला एकूण किंवा फक्त चौरस समजून घ्यायचे आणि फक्त आहेत. अक्षरा नलवडे, सांगता येईल तुला याचं उत्तर? हॅलो सर. हा बोल बाळा. ह्याचं उत्तर सर मी काढत आहे सध्या, पण सर मागच्या प्रश्नाचं उत्तर काढताना तिथं 15 × 90 तर तिथं झालं 190. ओके, अगदी बरोबर. तर आता आपण या ठिकाणी जर नंबरिंग दिली तर काय होईल पहा. 1 2 3 4 म्हणजे ही बेरीज झाली 10. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर ही बेरीज येते 45. आता या ठिकाणी जर एकूण चौकोन काढायचे असेल तर गुणाकार कोणाचा करावा लागेल? 45 गुणिले 10 म्हणजे 450. आणि जर आपणास फक्त चौरस काढायचे असतील, फक्त चौरस, तर फक्त चौरस काढत असताना काय करायचे? फक्त शेवटचे अंक आपल्याला मॅच करायचे आहेत. 9 गुणिले 4 9 चौक 36, 3 गुणिले 8 8 त्रिक 24, 2 गुणिले 6 6 दोन्ही 12 आणि राहिलेला जो मोठा अंक आहे तो 5. या सर्वांची बेरीज येते 29. छत्तीस आणि 24 40 आणि 12 52 आणि 5 57. म्हणजे फक्त चौरस आहेत 57. आणि जर आयत विचारले, फक्त आयत, तर एकूण चौकोनातून चौरस वजा करायचे म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे 300. हा आहे ए बी सी आणि डी. आणि मग आपण एक अक्षरी
तर एक अक्षरी त्रिकोण कोणते कोणते आहेत? तर ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. म्हणजे एकूण 4 त्रिकोण आहेत. त्यानंतर 2 अक्षरी त्रिकोण कोणते कोणते आहेत? दोन अक्षरी म्हणजे आता समजा ए आणि बी जोडून आहे, तर आपण ए बी असं लिहू शकतात. सी आणि डी जोडून आहे म्हणजे सी डी. आणखी कोणता आहे का पहा. तर हे झाले 2 अक्षरी शब्द आणि त्यांची संख्या आहे 2. त्यानंतर 3 अक्षरी मिळून कोणता त्रिकोण होतो का चेक करा. 4 अक्षरे एकत्र घेऊन त्रिकोण होतो का काही वेगळा? तर 3 अक्षरीपासून तर होत नाही, परंतु 4 अक्षरीचा जर विचार केला आपण, एक म्हणजे एकूण या ठिकाणी 1 अक्षराचे 4, 2 अक्षराचे 2 आणि 4 अक्षराचा 1 असे एकूण 7 त्रिकोण होतात. आणि त्या पद्धतीने आपण हे सोडवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी ट्रायंगलचं पाहिलेलं आहे, असंच आपण चौकोन, चौरस यांचं पण पाहू शकतात. तर तसा एक प्रश्न पाहूयात आपण अनियमित आकृत्यामध्ये. समजा हा चौकोन आहे ए बी सी डी. तर या आकृतीमध्ये हा शिरोबिंदू आहे. तर अशी आकृती काढल्यास यामध्ये किती चौकोन आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. ओके, ठीक आहे. तुम्ही नंतर सोडवू शकतात, काही अडचण नाही. यानंतर आपण पुढचा कन्सेप्ट समजून घेऊयात. जर समजा एक वर्तुळ ड्रॉ केलं आणि या वर्तुळावर काही बिंदू घेतले, समजा बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी आणि बिंदू ई. तर हे रेषाखंड जोडून किती जीवा आपल्याला काढता येतात हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर यामध्ये नेमका कसा प्रश्न विचारला जातो, तर हे जे बिंदू आहेत ए बी सी डी ई 5 बिंदू आहेत. तर हे 5 बिंदू जोडून किती जीवा काढता येतात? आला असेल बऱ्याच जणांना उत्तर, तर त्याने रेज हँड करायचं आहे. गौरवी, सांगता येईल तुला? हा सर 10. 10. ओके, कसं शोधायचं?
जेवढे अक्षर म्हणजे आता 4A पासून B पर्यंत 1 झाली, AC 2, AD 3 आणि AE 4. 4 3 2 1 या सर्व अंकांची प्लस करायची, ऍडिशन करायची, म्हणजे 10 उत्तर येईल. करेक्ट, अगदी बरोबर. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर जे शिरोबिंदू आहेत 1 2 3 4 आणि 5, तर हे जर 5 असतील आणि एकूण जीवा जर तुम्हाला विचारल्या, एकूण जीवा, तर यासाठी सूत्र वापरायचं आहे पाय, किंवा डायरेक्ट आपण असं लिहू शकतो, एकूण जीवा बरोबर 5 बिंदू आहेत म्हणून 5 गुणिले 4 छेदामध्ये 3 गुणिले 4 छेदामध्ये 1 गुणिले 2, बेक बे बेत्रिक 6 आणि वर उत्तर येईल 5 गुणिले 3 म्हणजे 15. म्हणजे आपण या ठिकाणी इथं 2 येईल, सॉरी, 5 दोन्ही 10 रेषाखंड या ठिकाणी काढू शकतो. 10 रेषाखंड या ठिकाणी काढता येतील. कधी कधी काय करतात हे शिष्यवृत्ती किंवा NMS ला विचारत असताना ऑलरेडी काही रेषाखंड काढून ठेवतात. म्हणजे ऑलरेडी आपल्याला काही रेषाखंड दिले जातात आणि मग आपल्याला विचारलं जातं की आणखी किती रेषाखंड काढता येतील. तर त्या पण पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी या घटकावर तयारी करून ठेवायची आहे. तर यानंतर आपण पुढील कन्सेप्ट आपण पाहूयात, ते म्हणजे माहिती विश्लेषण. माहिती विश्लेषण तर आज आपण रविवार निमित्त 6 ते 8 या वेळेमध्ये मॅरेथॉन ठेवलेला आहे. त्यामुळे लवकर आपण मॅरेथॉन सुरू केलेला आहे. त्यामुळं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळं काही चिंता करायची आवश्यकता नाही. तर माहिती विश्लेषणमध्ये काय असणार आहे, तर निबंध ज्या पद्धतीने लिहिला जातो तशाच पद्धतीने एखादी माहिती आपल्याला दिली जाते आणि त्या माहितीचा वापर करून आपणास योग्य पर्याय निवडायचा असतो. तर माहिती विश्लेषणमध्ये आपण पाहूयात काही उदाहरणं. जर पाहिली आपण माहिती विश्लेषणमध्ये, तर आपले सर्वांचे कन्सेप्ट क्लिअर होतील. समजा 4 मित्र A, B, C व D आहेत. A व C हे क्रिकेट खेळतात. B व C हे हॉकी खेळतात. C व D हे
कबड्डी खेळतात. त्यानंतर बी सोडून सर्व खो खो खेळतात. तर आता या माहितीवरून आपल्या लक्षात यायला पाहिजे की समजा ABCD 4 मित्र आहेत. ए आणि सी क्रिकेट खेळतात, बी आणि सी हॉकी खेळतात, सी आणि डी हे कबड्डी खेळतात आणि बी सोडून सर्व खो खो खेळतात. तर ही झाली माहिती आणि या माहितीच्या आधारे जर समजा आपणास एखादा प्रश्न विचारला, जसं की सर्व खेळ कोण खेळतं यापैकी, ओके झालं सर्वांचं स्पष्टीकरण. चार मित्र ABCD आहेत. ए आणि बी क्रिकेट, बी आणि सी हॉकी, सी आणि डी कबड्डी खेळतात आणि बी सोडून सर्व खो खो खेळतात. तर इथं प्रश्न असा आहे की कबड्डी कोण खेळत नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. कबड्डी कोण खेळत नाही. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. ज्ञानेश्वरी, रुपेश, सृष्टी, प्रथमेश, वंदना, अक्षरा, रेखा, समर्थ, आकांक्षा, ईश्वरी, प्रीती, मनस्वी, अनुष्का, अभिनव, आर्या, श्रावणी, तेजस्वी, स्वराज, पार्थक, विद्या, आर्या, राजनंदिनी, उजमेर, प्रशिष, गौरवी, आकांक्षा, राजलक्ष्मी, तन्मय, देविका, पवन, हर्षवर्धन, अहिल्या, स्वरा, रुपेश, अदिती, समर्थ, अंजली, यशस्वी, वैदेही, कुणाल, अपेक्षा, श्रेया, कौशल्या, आदिती, हर्षल, आरोही, संस्कृती, स्वराज, प्रिया. सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. यापैकी एकांना विचारूयात आपण. मनस्वी, काय उत्तर असेल याचं? कबड्डी कोण खेळत नाही. सर ए व बी कबड्डी खेळत नाही. ए व बी कबड्डी खेळत नाहीत. बरोबर. तर अशा एकाच माहितीवर 2 ते 3 प्रश्न विचारतात, हे लक्षात घ्या. आता हे प्रश्न सोडवत असताना काय करावं लागतं आपणास? तर यांचे तक्ते तयार करता आले पाहिजे. म्हणजे तक्ता तयार केला तरच हा प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. मग या ठिकाणी आपण आणखी एक माहिती समजून घेऊयात. या घटकावर आपणास अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवता येतात. तर ABCD हे 4 मित्र आहेत. ए आणि बी क्रिकेट खेळतात. तर या ठिकाणी जर पाहिला आपण याचाच तक्ता जर तयार केला तर इथं कोणते कोणते खेळ आहेत? तर क्रिकेट आहे, हॉकी आहे, कबड्डी आहे आणि खो खो आहे. हे 4 खेळ आहेत. म्हणजे आपल्याला असं लिहिता येतं
क्रिकेट, कबड्डी, खो खो आणि शेवटचा आहे हॉकी. तर हे 4 खेळ झाले आणि यापुढे त्यांची खेळाडूंची संख्या आपण लिहिणार आहोत. समजा ए खेळाडू आहे, बी आहे, सी आहे आणि डी आहे. आता जर आपण माहिती वाचली तर ए व सी हे क्रिकेट खेळतात. तर एच्या पुढे म्हणजे क्रिकेट खेळतात आणि सीच्या पुढे पण क्रिकेट खेळतात. त्यानंतर पुढचं वाक्य आहे बी व सी हे हॉकी खेळतात. तर बी आणि सी म्हणजे बीच्या कॉलममध्ये हॉकी खेळतात आणि सी मध्ये पण हॉकी खेळतात. यानंतर पुढे पाहूयात आपण सी व डी हे कबड्डी खेळतात. सी आणि डी हे कबड्डी खेळतात म्हणजे सी पण खेळतो कबड्डी आणि डी पण खेळतो. त्यानंतर बी सोडून सर्व खो खो खेळतात म्हणजे बी सोडून द्यायचा आणि इतर सर्वजण खो खो खेळतात. आता मात्र या ठिकाणी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. ए कोणते खेळ खेळतो तर क्रिकेट आणि खो खो. बी कोणते खेळतो हॉकी. ठीक आहे, तर असा तक्ता केला तरच आपण हा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतात. यानंतर पुढील कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. यामध्ये लयबद्ध मांडणी म्हणजे काय, पुढचा जो घटक आहे तो म्हणजे लयबद्ध मांडणी. तर ही लयबद्ध मांडणी नेमकं काय असते किंवा याचा वापर कसा केला जातो हे आपण समजून घेणार आहोत. तर लयबद्ध मांडणी ही 2 प्रकारे दिली जाते. एक तर अक्षरांची लयबद्ध मांडणी. त्याच सोबत अंकांची लयबद्ध मांडणी. तर या लयबद्ध मांडणीचे एक वैशिष्ट्य आपण आधी समजून घेऊयात. तर लयबद्ध मांडणी कुणाला म्हणतात. समजा ए बी सी डी हे 4 अक्षर आहेत. पुढे 4 अक्षर आपण असेच लिहिणार आहोत परंतु डी सुरुवातीला घेऊयात म्हणजे डी ए बी सी.
ए बी सी डी, डी सुरुवातीला, पुन्हा सी सुरुवातीला, म्हणजे सी डी ए बी, त्यानंतर बी सुरुवातीला, बी सी डी ए. आता हे 4 अक्षरांचे 4 गट आहेत. हेच आपल्याला सलग लिहायचे आहेत, म्हणून लिहित असताना काही अक्षर आपण ड्रॉप करतो. उदाहरणार्थ समजा पहिल्यामध्ये ए बी डॅश डी, त्यानंतर बी ए डॅश सी, त्यानंतर सी डी डॅश बी, त्यानंतर डॅश बी सी डॅश ए. आणि या ठिकाणी आपणास प्रश्न विचारला जातो की रिकाम्या जागी किंवा हे पूर्ण होण्यासाठी तर आपणास वरून अक्षरमालिका पाहिल्यामुळे या ठिकाणी लगेच सांगता येतं. तर ए बी या ठिकाणी असेल सी, पुढे डी पर्यंत आलं की पुन्हा त्यानंतर आहे आपण पुन्हा एकदा या ठिकाणी श्रेणी लिहूयात. ए बी डॅश डी, डी ए बी डॅश, सी डी ए डॅश, बी सी डी ए. तर या रिकाम्या जागी कोणते अक्षर येतील त्यांचा गट दिलेला असतो. उदाहरणार्थ सी सी बी, दुसरा आहे बी सी बी, तिसरा आहे बी एक सी, चौथा आहे सी सी बी. तर आपण जर निरीक्षण केलं तर हे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सुटतात. तर पहिला पर्याय वापरला, दुसरा पर्याय वापरला, तिसरा पर्याय वापरला की आपल्याला हे लक्षात येईल. तर ए बी सी डी, म्हणजे या ठिकाणी आपण सी अक्षर घेऊ शकतो. ए बी सी डी, त्यानंतर ए डी ए बी सी, इथं पण सीच येणार आहे. त्यानंतर सी डी ए, तर इथं असेल बी, आणि पुढे तर काहीच नाही, म्हणजे उत्तर काय आलं सी सी बी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपण या ठिकाणी उत्तर नोंदवू शकतात. तर ही आहे अक्षरांची लयबद्ध मांडणी. याच पद्धतीने संख्यांची लयबद्ध मांडणी पण असते. आता ही अक्षराची पाहिली तशीच अंकांची कशी असेल मग, तर त्यामध्ये अंक असणार. समजा 1001, 1001, 1001. तर आता हे 4 4 8 आणि 4 12, यापैकी जर अक्षर काही आपण ड्रॉप केली, समजा या ठिकाणी हे 2 ड्रॉप केले तर इथं डॅश डॅश येईल. त्यानंतर या ठिकाणचे ड्रॉप केले तर इथं 1 आणि 0 येईल.
तर पहा आता या ठिकाणी कोणते अक्षर येतील, 2 डॅश आणि पुढे 1 डॅश आहे. तर थोडं निरीक्षण केलं की या प्रकारामध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे पहा. पहिल्यांदा एकूण अक्षरं किती आहेत. एकूण अक्षर किती आहेत. आता एकूण अक्षर जर पाहिले आपण इथं, तर हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 3 लोकांची तर टीम असू शकते किंवा 4 लोकांची. मग या ठिकाणी जर 4चा विचार केला तर या ठिकाणी आपण कट करूयात, इथं पण कट करूयात. आता पहिल्याच्या ठिकाणी 1 0 0 1 आहे, दुसऱ्या ठिकाणी 1 डॅश डॅश 1 म्हणजे इथं आपण 0 0 घेऊयात आणि शेवटी इथं 1 0 0 1 असं असेल. म्हणजे नवीन या ठिकाणी जर जर मिळवायचे असतील तर 0 0 0 असे 3 अक्षर विशिष्ट ठिकाणी लिहिले तरच त्याचा एक वेगळा अर्थ प्राप्त होतो आणि आपल्याला उत्तरं पटकन सापडतात. यानंतर आपण पुढील घटक पाहूयात. तर हे अंकांची मांडणी आणि अक्षराची मांडणी लक्षात ठेवा. या प्रत्येक घटकावर 2 ते 3 प्रश्न परीक्षेत विचारले जातात. यानंतर पाहूया आपण पुढील घटक. पुढील जो घटक आहे तो म्हणजे वेन आकृत्या. यानंतर पुढचा घटक पाहूया आपण वेन आकृती. वेन आकृतीमध्ये 2 प्रकारचे प्रश्न असतात. एक म्हणजे दिलेले शब्द आणि त्यापासून वेन आकृती ओळखणे किंवा दिलेल्या शब्दासाठी वेन आकृती ओळखणे. समजा आपणास वेन आकृतीमध्ये दाखवायचं आहे मोटार, त्यानंतर पाणी, मोटार, पाणी, समुद्र. आता ह्या 3 अक्षराची जर अक्षरमालिका काढली आपण तर कोणती अक्षरमालिका मॅच होऊ शकते मला सांगा. ही आहे पहिली, ही आहे दुसरी, ही आहे तिसरी, तर पहा कोणत्या आकृतीमध्ये आपल्याला हे 3 गोष्टी दाखवता येतात, ज्यामध्ये मोटार, पाणी आणि समुद्र. तर दिलेली प्रत्येक आकृती हे 2 कन्सेप्ट क्लिअर करते, मोटार, समुद्र किंवा पाणी या पद्धतीनं.
सर्वांनी या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे. तर पहा, मोटार असेल, पाणी असेल किंवा समुद्र असेल. तर समुद्रामध्ये पाणी आहे हे आपण निश्चित करू शकतो. समुद्र मोठा आहे त्याच्यामध्ये पाणी. परंतु मोटार हा वेगळा भाग आहे. म्हणजे तो वर्तुळ जो असणार आहे मोटारसाठी, तो आपल्याला स्वतंत्र द्यावा लागणार आहे असा बाजूला. म्हणजेच या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते या आकृतीमध्ये लपलेलं आहे. यामध्ये मोटार सेपरेट, पाणी आणि समुद्र असं दाखवता येतं. यानंतर पुढे आपण पाहूयात. दिल्ली, मुंबई, तर या ठिकाणी दिल्ली आणि मुंबई. त्यानंतर पुढे आहे महाराष्ट्र. आता हे 3 शब्द आणि या 3 शब्दापासून जी वेन आकृती होणार आहे ती कशी होईल आपण या ठिकाणी अभ्यास करूयात. ही पहिली आकृती आहे, ही दुसरी आकृती आहे आणि ही तिसरी म्हणजे दुसरीच आकृती आहे. तर ही तिसरी आकृती आहे. तर या पद्धतीने पहा, मुंबई, दिल्ली आणि महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये आपण मुंबई दाखवू शकतो. तर आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर मुंबई आणि महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे पण दिल्ली सेपरेट आहे. तर याला जर आपण नंबर दिले, समजा 1 नंबर, काळजीपूर्वक लक्ष द्या, चुकीचं असेल तर चुकीचं म्हणून सांगा. 1, 2, 3 नंबर आणि 4 नंबर. तर या ठिकाणी हे चारही पर्याय योग्य नसून योग्य पर्याय काय असेल मग? तर योग्य पर्याय कसे असेल? महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये मुंबई, म्हणजेच महाराष्ट्र, महाराष्ट्रात मुंबई आणि दिल्ली बाजूला दाखवता आली असते अशी आपण. आणि या ठिकाणी दिल्ली सेपरेट. या उलट या घटकावर वेन आकृतीचे जर प्रश्न विचारले तर वेन आकृत्या वेगवेगळ्या पद्धतीने येतात. समजा हा आहे वर्तुळ, त्यानंतर चौरस, तर या पद्धतीने आपली ही वेन आकृती जर पाहिली आपण, तर हा जो त्रिकोण आहे
या ठिकाणी शेतकरी आहेत. जे वरचं वर्तुळ आहे या ठिकाणी आहेत डॉक्टर. खालचं वर्तुळ आहे या ठिकाणी आहेत इंजिनियर. आणि जो आयत दिसतो आपणास हा आयत आहेत शिक्षक. तर दिलेल्या माहितीनुसार समजा या ठिकाणी आहे 20, 5, 8, 9, 4, 3, 2, 6 आणि 10. या पद्धतीने हे सर्व आकृत्या, त्यांची वैशिष्ट्ये. ओके, ज्यांना याचं उत्तर आलेलं आहे त्यांनी रेज हँड करावे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रेज हँड केलेला आहे. त्यामध्ये आपण रुपेश सोनवणे, काय येईल याचं उत्तर सांगता येईल तुला? 5. पहा, हे 5 कोणते आहेत ते या ठिकाणी दाखवू शकतो आपण. जसं की या ठिकाणी जर पाहिलं आपण तर हे 3 आणि हे 2 जे वर्तुळामध्ये पण आहेत आणि चौकोनामध्ये पण आहेत, शिक्षक ज्या ठिकाणी आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 5. किती इंजिनियर शेतकरी आहेत? कोण सांगेल उत्तर? तर हे सगळे प्रश्न आहेत ना, असेच प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जाणार आहेत. भाग्यश्री सांगता येईल तुला? हां, किती इंजिनियर शेतकरी आहेत? इंजिनियरची कोणतं वर्तुळ आहे? खालचे बाजू. बरोबर आहे. आणि मग शेतकऱ्याचं कोणतं आहे आकृती? मग आता वर्तुळात आणि त्रिकोणामध्ये कोण आहे कॉमन? म्हणजे 4 सांगावं लागेल ना मग आपणास. इथं 10 आणि 10 20 होते. ओके, बरोबर अगदी. चला, तर या पद्धतीने आपण सर्व प्रश्न पाहत आहोत आणि असेच प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारली जाणार आहेत. यानंतर वेन आकृतीवर आणखी एक प्रश्न नमुना पाहूयात आपण. त्यानंतर आपल्याला मिक्स प्रश्न पाहायचे आहेत. तर पुढची वेन आकृती आहे हा ट्रायंगल. चौकोन, हा वर्तुळ. यामध्ये संख्या आहे 10, 5, 2, 1, 3, 7, 4. तर हे वर्तुळामधले जे आहेत ते आहेत कवी. चौरसातले आहेत लेखक. आणि जे त्रिकोणात आहेत ते आहेत गायक. तर या घटकावर किमान 6 प्रश्न परीक्षेमध्ये असतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे काळजीपूर्वक लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे आणि सोपे प्रश्न असतात. तर यावरील प्रश्न आहे, किती गायक लेखक आहेत?
खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. त्याबद्दल सर्वांचं कौतुक. किती गायक लेखक आहेत? तर आपण नवीन विद्यार्थ्यांना संधी देऊयात. जवळपास 100 विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. खूप खूप अभिनंदन. आलोक, सांगता येईल तुला? आलोक. ओके, पुढे श्रावणी, तुला सांगता येईल? सर 5. 5, अगदी बरोबर. तर या ठिकाणी किती गायक लेखक आहे त्याचा अर्थ काय? तर गायकाचं जे सिम्बॉल दिलेला आहे तो आहे त्रिकोण आणि लेखक म्हणजे चौकोन. त्रिकोण आणि चौकोनमध्ये असणारे जर पाहिले आपण या ठिकाणी, तर हा जो भाग आहे तो त्रिकोण आणि चौकोनमध्ये म्हणजे कॉमन आहे त्या ठिकाणी. आणि हे कॉमन मध्ये किती आहेत मग? तर ते आहेत 2 अधिक 3 म्हणजेच एकूण 5. या पद्धतीने आपण हे सोडवू शकतात. यानंतर दुसरा प्रश्न पाहूया आपण याच घटकावरचा. दुसरा प्रश्न आहे, फक्त कवी असलेले किती व्यक्ती आहेत? तर फक्त कवी म्हणजे काय करावं लागेल आपणास? कवीचं वर्तुळ सर्च करावं लागेल आणि फक्त वर्तुळातच असणारे शोधावे लागतील. आता फक्त वर्तुळातले जर पाहिले आपण, तर हे तुम्हाला दिसतील फक्त वर्तुळामध्ये आणि त्यांची संख्या आहे 10. तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर असेल 10. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं वेन आकृती या घटकावर जर पाहिलं आपण, तर त्या या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर आता आपण काही जनरल प्रश्न पाहणार आहोत. जनरल प्रश्नामध्ये आपल्याला काही प्रश्न असे पाहिजेत पहा. एका पार्किंगमध्ये, पार्किंग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? एका पार्किंगमध्ये रिक्षा व सायकल यांची एकूण संख्या, पहा लक्षात घ्या, एका पार्किंगमध्ये रिक्षा आणि सायकल यांची एकूण संख्या 15 असून त्यांच्या चाकांची संख्या 36 आहे. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रेज हँड केलेला आहे. आपण ऋतुजा, तुला सांगता येईल उत्तर याचं? ऋतुजा,
मानवी तुला सांगता येईल? एका पार्किंगमध्ये रिक्षा आणि सायकल यांची एकूण संख्या 15 असून त्यांच्या चाकांची संख्या 36 आहे. बोल. सायकलची संख्या 9 आणि रिक्षाची संख्या 6. 9 आणि 6 बरोबर अगदी. सायकल आहेत 9, तिला 2 चाक असतात म्हणून टोटल चाक 18 होतील. आणि रिक्षा 6, 3 चाक असतात म्हणजे 18. तर टोटल 36 चाके आणि सायकल आणि रिक्षा मिळून 15. 9 आणि 6 15. तर अशा प्रश्नाकडे थोडं जाणीवपूर्वक लक्ष द्या. यानंतर आपण पुढचा एक प्रश्न पाहणार आहोत, जो अगदी वेगळ्या पद्धतीनं तर्क अनुमान या घटकामध्ये विचारला जातो. अतिशय सोपा प्रश्न आहे. ए गुणिले ए बरोबर बी ए, म्हणजे जर ए गुणिले ए बरोबर बी ए असेल तर बी ची किंमत शोधा. पहिला पर्याय आहे 2, दुसरा पर्याय 3, तिसरा पर्याय 1, चौथा पर्याय 4. ए गुणिले ए बरोबर बी ए. तर हे सर्व प्रश्न अगदी ट्रायल अँड एरर पद्धतीने आपल्याला सोडवता येतात. काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. देविका, तुला सांगता येईल उत्तराचं? 2. 2. ओके, कसं ओळखलं? एच्या जागी 11 येणार, 11 गुणिले 11 121. मग एच्या जागी 1 येणार, बीच्या जागी 2 येणार. बरं, इथं 11च का बरं घ्यावं वाटलं? कारण ते सगळे सेम अंक आहेत त्यामुळं. मग 22 घेतल्यावर 22 घेतल्यानंतर एच्या जागी 2 येणार, पण इकडे उत्तराच्या तिथे 4 येणार. करेक्ट, म्हणजे असं आपण चेक करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे थोडं काळजीपूर्वक जर आपण लक्ष दिलं तर असे प्रश्न आपण पटकन सोडवू शकता, हे लक्षात ठेवा. कोणत्या वाराने होईल? म्हणजे पहा, 1 मेला बुधवार आहे, तर त्या वर्षाचा शेवटचा वार कोणता असेल? ऑप्शन 1 रविवार, ऑप्शन 2 सोमवार, ऑप्शन 3 मंगळवार, ऑप्शन 4 बुधवार. म्हणजे 1 मेला बुधवार आहे, म्हणजे कोणतं तरी असं एक वर्ष असेल त्याच्या 1 मेला बुधवार आहे, तर त्या वर्षामध्ये किंवा त्या वर्षाचा जो शेवट असेल त्या दिवशी कोणता वार असेल, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे.
ओके. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. तर आपण संधी देऊयात. यशस्वी जाधव, सांगता येईल तुला? हा सर. हां, बोल. आता एक महिना महाराष्ट्र दिन असते. महाराष्ट्र दिनाने नाताळ एकाच वारी येते. करेक्ट. नाताळ 25 डिसेंबरला आपण बुधवाराला असेल. मग बुधवार नंतर मग 31 डिसेंबरला म्हणजे 6 दिवस पुढे गेल्यानंतर ना मंगळवार येते. 6 दिवस पुढे जाण्यापेक्षा 1 दिवस मागे आल्यावर मंगळवार येते. करेक्ट. म्हणजे 25 डिसेंबर नंतर शेवट असेल 31 डिसेंबरला, बरोबर आहे? हो. म्हणजे 6 दिवस पुढे किंवा 1 दिवस मागं केला तरी बुधवारच्या ऐवजी 1 दिवस मागं म्हणजे 6वा दिवस मंगळवार असेल. हा. अगदी बरोबर. ठीक आहे. म्हणजे आपणास जर या पद्धतीनं विविध आयडिया माहिती असतील, तर आपण हे सर्व कन्सेप्ट अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतात. ठीक आहे. तर आपण उद्या कदाचित दुपारी तुम्हाला मॅट आणि सॅटचे पेपर आम्ही देणार आहोत किंवा दोन्हीपैकी एक तरी पेपर तुम्हाला लवकर देऊत, जेणेकरून तुम्हाला सराव करायला सोपं जाईल आणि तुम्ही प्रश्न सोडवू शकतात. बुद्धिमत्तेचे काही घटक समजून घेतलेले आहेत. आज एकूण आपण 4 दिवस झालं बुद्धिमत्ता पाहतोय. उद्या आपल्याला आकृत्यावरचे प्रश्न आणि घन आकृत्यावरचे प्रश्न हे महत्त्वाचे 2 कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला उद्या मॅथचा पेपर म्हणजे उद्या आपले हे घटक संपले, की मग सायंकाळी मॅथचा पेपर पण दिला जाईल. जेणेकरून तुम्ही मंगळवारी हा मॅथचा पेपर सोडवू शकतात. आणि मग लवकरच आपण गणित हा विषय सुरुवात करूयात आधी आणि सर्वात शेवटी मग आपल्याला इतिहास, भूगोल आणि विज्ञान हे पाहायचं आहे. परंतु इतिहास, भूगोल, विज्ञानच्या नोट्स तुम्हाला आधीच दिल्या जातील, जेणेकरून आपणास वाचायला वेळ मिळेल. तर आज आपण या ठिकाणी थांबूयात.